नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण भरलेली कारली बनवणार आहोत. खूप छान अशी कारली तयार होतात. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे किसून, तीळ घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचे मी साल काढूनसुद्धा घेतलेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं, शेंगदाणे, तीळ टाकायचे आहेत. तर आपण मसाला तयार करून घेणार आहोत. कारल्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला जे सारण लागणार आहे ते सारण इथे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, थोडासा मी मटण मसालासुद्धा यामध्ये टाकलेला आहे. पाव चमचा आपल्याला हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडासा लसूण आणि कोथिंबीर टाकायची आहे. इथे आपल्याला 1 चमचा तेलसुद्धा टाकायचं आहे. झाकण लावून बारीक करून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. पाहू शकता छान असं आपलं सारण झालेलं आहे. आता हे सारण एका ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे आपल्याला हिरवी कारली घ्यायची आहेत. हिरवी कारली घेतली की जास्त कडूसुद्धा लागत नाहीत. तर इथे हिरवी कारली मी शिजवून घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी फोडी बनवून घेतलेल्या आहेत. आणि 1 लिंबू, थोडंसं मीठ, हळद आणि थोडंसं पाणी टाकून हे मी शिजवून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला दाबून मसाला भरायचा आहे. तर कारलं मी अर्धवट शिजवून घेतलेलं आहे. एकदमच आपल्याला कारलं शिजायचं नाही, तर अर्धवट कारलं शिजायचं आहे. इथे आपलं कारलं फ्राय करताना सुद्धा अर्धवट राहिलेलं शिजणार आहे. तर इथे कारली आपली भरून झालेली आहे. पाहू शकता छान असा दाबून मी मसाला भरलेला आहे. आता ही कारली आपण फ्राय करून घेऊ. इथे मी गॅसवर पॅन तापवण्यासाठी ठेवलेला होता. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला कारल्याच्या फोडी अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आहेत. एकदमच टाकायचं नाही, नाहीतर त्यामधला मसालासुद्धा बाहेर येईल. तर हळूहळू आपल्याला एक एक फोडी यामध्ये ठेवायची आहे. तर इथे सगळ्या फोडी ठेवून झालेल्या आहेत. 1 मिनिटभर ह्या फोडी परतून घेऊ. छान असं हे कारलं खाण्यासाठी लागतं, अजिबात कडूसुद्धा लागत नाही. तर यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं मंद आचेवर कारली चांगली शिजवून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता कारली आपली छान अशी शिजलेली आहे. पलटवून घेऊ. तर दोन्ही बाजूनी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत कारलं छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही कधी अशी कारल्याची भाजी बनवली आहे का? नसेल बनवली तर नक्की बनवून पहा. खूप छान अशी लागते. आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हिरवी कारली घ्यायची आहेत. दुसरी कारली जर घेतली तर ते थोडेसे कारले कडू लागतात. हे कारले जास्त कडू नसतात. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हिरवी कारलीच घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कारल्याची दुसरी बाजू छान भाजलेली आहे, कुरकुरीत झालेली आहे. हे कारलं तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान असं लागतं. याला मुलेसुद्धा आवडीने खातात, कारण जास्त कडू लागत नाही. यामधला मसाला मुले आवडीने खातात. तर इथे छान असं आपलं कारलं भाजलेलं आहे. पाहू शकता दोन्ही बाजूनी भाजलेलं आहे. आता ही कारली आपण काढून घेऊ, कारण आपली कारली खाण्यासाठी तयार झालेली आहेत. इथे मी प्लेटमध्ये कारले काढून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.